सो हे गाईज, वेलकम बॅक टू दिस यूट्यूब चॅनल. आणि आज आपण बघतोय आपला नेक्स्ट वाला पार्ट कोणाचा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. मी गॅरंटी देतो की ही जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलीत तर तुमच्या डोक्यात एकही डाऊट राहणार नाही. ओके, सो प्रॉपर नोटबुक पेन घेऊन बसा. पहिला पार्ट जर बघितला नसेल तर तो बघा, त्याच्यामध्ये बेसिक्स आपण कव्हर केलेत आणि आता आपण काय करतोय, पुढे वाटचाल करतोय. तर मेन थिंग काय आहे की कोणासाठी हा व्हिडिओज युजफुल आहेत, जे कोण रिव्हिजनसाठी बघतायत त्यांच्यासाठी आहेच, जे कोण युनिट टेस्टसाठी बघतात त्यांच्यासाठी आहेच, त्याच्यानंतर जे कोण एक्झामसाठी बघतायत सेमिस्टर बोर्ड्स त्यांच्या सगळ्यांसाठी युजफुल आहे. ओके, कारण का आपण ज्या कन्सेप्ट क्लिअर करतोय आता, ते शिकवतोय तुम्हाला, त्या सगळ्या कन्सेप्ट काय आहेत, तुम्ही त्या कन्सेप्टचा वापर तुम्ही तुमच्या एक्झाम्समध्ये करू शकता. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी, देन द राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. म्हणजे आपल्याला कम्पेअर करून ए बी सीच्या व्हॅल्यूज काय करायच्या सांगायचे. ओके, सो तो कसं आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो, सिम्पल. पहिला क्वेश्चन मी तुम्हाला एक सॉल्व्ह करून दाखवतो. 2y इज इक्वल्स टू 10 मायनस वाय स्क्वेअर. तर ह्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण कसं घेऊन येणार, तुम्हाला क्वेश्चन एकदा लिहून घ्यायला लागेल परत. 10 मायनस वाय स्क्वेअर. ओके, सो हा मायनस वाय आहे तो इकडे येऊन काय होईल, लेफ्ट हँड साईडला येऊन प्लस वाय होईल. ओके, सो वाय स्क्वेअर हा प्लस 2y ॲज इट इजच राहील, प्लस 2y. आणि हा जो 10 आहे तो इकडे येऊन काय होईल, मायनस 10 इज इक्वल्स टू 0. झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला आपण एक्झॅक्टली काय यूज करतोय, आपण यूज करतोय की पहिला आपल्याला स्क्वेअरची टर्म पाहिजे, नंतर आपल्याला फक्त वायवाली टर्म पाहिजे, आणि नंतर आपल्याला फक्त 10 वाली टर्म पाहिजे. ओके, सो ह्याच्यामध्ये हा जो हा पॉईंट आहे तो कम्पेअर करायचा आपल्याला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर कम्पेअर करायचा आहे. ओके, सो मी काय करेन आता की कम्पेअरिंग, एक सेंटेन्स लिहितोय, कम्पेअरिंग अबव इक्वेशन विथ, कम्पेअरिंग अबव इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. तर मग इथे काय येईल सांगा आता मला. इथे एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी वाय स्क्वेअर आहे, सो घाबरून नाही जायचं की सेमच आहे, ते व्हेरिएबल एक्स असो वाय असो, आपल्याला फक्त ए बी सीशी मतलब आहे. तर मग मला एक्स स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरच्या टर्म बरोबर मला कोणती व्हॅल्यू आहे ती ए असेल माझी. त्याच्यानंतर मला फक्त एक्स म्हणजे वाय बरोबर जी व्हॅल्यू असेल ती माझी बी असणार आहे, आणि जो फक्त सी अलोन असेल तो माझा काय असणार आहे, सी असणार आहे. मग तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तिथे तर तुम्हाला ह्या वाय स्क्वेअर बरोबर कोण दिसतोय 1, ह्या वाय बरोबर कोण दिसतोय 2, आणि ह्या सी बरोबर ऑब्विसली मायनस 10. सो तुमची एची व्हॅल्यू किती आली, ऑब्विसली कोण नाही म्हणजे तिथे 1 आहे. बीची व्हॅल्यू किती आली 2, आणि सीची व्हॅल्यू किती आली मायनस 10. सिम्पल. सो हे झाले तुमच्या ए बी सीच्या व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, लिहून घेऊ शकता तुम्ही पॉज करून. त्यानंतर तुम्हाला एक बघायला भेटेल नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, सेकंड क्वेश्चन आपण इथे लिहून घेऊया. सेकंड क्वेश्चन, एक्स मायनस 1चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x प्लस 3. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या केसमध्ये एक्सपान्शनवाला फॉर्म्युला आला पाहिजे. आता तुम्ही तो ऑब्झर्व करा, ए मायनस बी द ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, सो आता ह्या केसमध्ये मी याचं एक्सपान्शन कसं करेन ते तुम्ही चेक करा. तर एच्या ठिकाणी कोण आहे, एक्स आहे, मायनस 1चा स्क्वेअर आहे, मग जिथे जिथे आपल्याला काय दिसतोय, ए दिसतोय, तिथे तिथे आपण एक्स टाकूया, आणि जिथे बी दिसतोय तिथे आपण 1 टाकूया. तर मग आता इथे काय होईल, एक्सचा स्क्वेअर होईल मायनस 2x, बीची व्हॅल्यू 1 आहे, सो ती मल्टिप्लाय 1 होईल प्लस 1चा स्क्वेअर. सो फायनल आन्सर कसं दिसेल, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. मग आता मी इथे एक्सपान्शनमध्ये हे वाला लिहितो की एक्स मायनस 1 द स्क्वेअर 2x प्लस 3. ओके, सो याचं एक्सपान्शन काय येईल, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हे वाला मी इथे लिहिलं इज इक्वल्स टू 2x प्लस 3. आता आपल्याला राईट हँड साईडला काय पाहिजे, 0 पाहिजे. मग मी काय करेन, एक्स स्क्वेअर ॲज इट इजच ठेवेन, मायनस 2x ॲज इट इज ठेवेन, हा जो इकडे प्लस 2x आहे इकडे येऊन काय होईल तो मायनस 2x,
+1 ॲज इट इज +3 इकडे येऊन -3 होईल इज इक्वल्स टू 0. ओके, सो x² ॲज इट इजच राहील, मायनस मायनस प्लस, सो -4x होईल, प्लस मायनस मायनस, सो -2 होईल इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर परत एकदा एक्सप्लेन करतो. हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस मायनस प्लस, सो 2 + 2 इथे 4 येईल, सो -4x. त्याच्यानंतर प्लस मायनस मायनस, सो इथं -2 येईल. लक्षात आलं का तुमच्या? ओके, आता मी काय करेन, अगेन कम्पेअरिंग अबोव इक्वेशन with ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. मग आता मला सांगा, तुम्ही सांगा एची व्हॅल्यू किती येणार आहे? x² बरोबर कोण नाही, म्हणजे इथं कोण असणार 1, मग 1 आला. बीची व्हॅल्यू आता सगळेजण 4 लिहितील तर ॲन्सर रॉंग आहे, 4 नाही आहे, काय असणार आहे इथे मायनस असणार आहे. आणि सीची व्हॅल्यू किती येणार आहे? -2. सो दिस इज अवर फायनल ॲन्सर. आलं का लक्षात? एवढं इझी आहे. आता क्वेश्चन नंबर 3कडे मी एकदा क्वेश्चन लिहून घेतो. क्वेश्चन नंबर 3. सो काय आहे? x² + 5x इज इक्वल्स टू -3 -x. ठीक आहे, तो इथं काय होईल बघा आता, की तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली क्वेश्चन परत एकदा लिहून घेऊया आपण. x² + 5x इज इक्वल्स टू -3 -x. तर हा थोडा क्वेश्चन ट्रिकी करून दिला त्यांनी. तर इथं आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे मी सांगतो तुम्हाला, की लेफ्ट हँड साईड तशीच ठेवूया. x² + 5x आपण ॲज इट इजच ठेवूया. आणि हा मायनस आहे ना, तो ह्या मायनस आतमध्ये मल्टिप्लाय करूया. मग तो मल्टिप्लाय करताना कसं होईल, -3ला मल्टिप्लाय झाल्यावर काय होईल -3, अँड मायनस मायनस काय होणार आहे प्लस. सो इथं काय येईल सांगा, +x. काय येईल? +x. म्हणजे -3 अँड मायनस मायनस +x, म्हणजे मायनस मी आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये काय केला, मल्टिप्लाय केला. मग आता मी काय करेन, सिम्पल x² तसंच ठेवेन, 5x तसंच ठेवेन, हा +x मी ह्या साईडला घेऊन येईन, -x होईल, आणि हा -3 ह्या साईडला घेऊन मी +3 होईल इज इक्वल्स टू 0. ओके, सो ह्याला फर्दर सॉल्व करूया. x² प्लस मायनस मायनस, सो +4x + 3 इज इक्वल्स टू 0. इथं काय केलं चेक करा एकदा, हा प्लस आहे, हा मायनस आहे, ह्या दोघांचंच काही ना काहीतरी होऊ शकतं का, कारण ह्याच्या डोक्यावर 1 आहे, ह्याच्या डोक्यावर 1 आहे. ओके, तर या दोघांमध्ये मी काय केलं, सबट्रॅक्शन. सो आन्सर किती आलं 4, आणि ह्याचं काय आलं, प्लसचं साईन आलं. आलं लक्षात तुमच्या? सो हा इझी एक्झाम्पल होता, पण दिसायला थोडा ट्रिकी होता. तर मग बाय कम्पेअरिंग आपण लिहू शकतो अबोव इक्वेशन, कम्पेअरिंग अबोव इक्वेशन. ठीक आहे, अबोव इक्वेशन with x² + bx + c is equals to 0. Therefore a is equals to 1, b is equals to 4, c is equals to 3. As simple as that. So this is our final answer. Okay, so this is our question number 3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 काय बघा, 3m² is equals to 2m² - 9. 3m² is equals to 2m² -9. क्वेश्चन नंबर 3 आपण परत एकदा चेक करूया की बरोबर आहे का. 3m² इज इक्वल्स टू 2m² -9. 3m² इज इक्वल्स टू 2m² -9. ओके, सो याला सॉल्व कसं करणार आपण, सिम्पल. मी तुम्हाला बोललो आहे तसंच की तुम्हाला काय करायला लागेल, हा वाला जो हे आहे क्वेश्चन आहे तो ॲज इट इज परत लिहून घ्यायला लागेल. 3m² इज इक्वल्स टू 2m² -9. ओके, त्याच्यानंतर मी काय करेन, 3m² -2m² प्लसचा इकडे मायनस झाला, +9 इज इक्वल्स टू 0. आता ह्या 3m² -2m² ह्या दोघांचं काही ना काहीतरी होईल का, कारण त्यांच्या रेस टू 2 आहे. सो त्याच लोकांचं, त्यांच्या फॅमिलीतल्याच लोकांचं काही ना काहीतरी होऊ शकतं, हे मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मागाशी पण आपण फक्त एक्सवाल्या टर्मचं काहीतरी केलेलं ॲडिशन सबट्रॅक्शन, आता पण आपण m² आहे 2 ठिकाणी आहे. ओके, मग आपण तिथे त्या दोघांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. मग इकडे प्लस आहे मायनस आहे, प्लस मायनस मायनस, 3 - 2 1. मग इथं आन्सर किती येईल, +m² +9 इज इक्वल्स टू 0. मग कोणती वाली टर्म मिसिंग आहे इथे, बी वाली, तो त्याला आपण 0 करून ठेवूया आणि 9 इज इक्वल्स टू 0. मग इथं कम्पेअरिंगवाला सेंटेन्स लिहूया. कम्पेअर कोणाबरोबर करणार आहे आपण, ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. इथे मी ए राहिलेला आहे. ओके,
सो देअरफॉर एची व्हॅल्यू किती येणार आहे 1, बीची व्हॅल्यू किती येणार आहे 0 आणि सीची व्हॅल्यू किती येणार आहे 9. सिम्पल आहे की नाही. फक्त काय करतोय आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करतोय आणि त्याच्यानंतर त्याला कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यूज काढतोय. ओके, व्हेरी सिम्पल. आता बघा, जर तुम्हाला इथपर्यंत काय डाऊट असेल तर एकदा तुम्ही परत व्हिडिओ बघितलीत ना रिवाइज करून किंवा रिवाइंड करून, तर तुम्हाला तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील. ओके, तर मग आता आपल्याला काय करायचं, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण, क्वेश्चन नंबर 4कडे. आय थिंक हा क्वेश्चन नंबर 4च होता आपला, 2, 3 आणि हा क्वेश्चन नंबर 4 आहे. सो आपण क्वेश्चन नंबर 5 चेक करूया. P ब्रॅकेट 3 + 6P. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5, P ब्रॅकेट 3 + 6, परत एकदा चेक करूया. 3 + 6P = -5. 6P = -5. दिस इज युअर क्वेश्चन नंबर 5. तर मग ह्याला कसं सॉल्व करणार. अगेन जे आपण मी तुम्हाला बेसिक्स सांगतोय त्या स्टेप्स तशाच फॉलो करायच्या. तुम्ही म्हणाल परत कशाला क्वेश्चन लिहून घ्यायची गरज आहे, लिहून घ्यायचं. मग इथं काय आहे ना, P 3 + 6P = -5. आता काय करायचं आपण की ह्या Pनं ह्या ब्रॅकेटला काय करूया, मल्टिप्लाय करूया. इथं चेक करा, हा P 3ला पण मल्टिप्लाय होईल आणि 6Pला पण मल्टिप्लाय होईल. कसा होईल बघा आता. देअरफॉर इथे येईल 3P प्लस इथे येईल 6P² = -5. -5ला काय टच नाही करणार तो. ओके, इथपर्यंत लक्षात ठेवा की =च्या लेफ्ट हँड साईडलाच राहतं आणि ते राईट हँड साईडला जातं. आपला मोटिव्ह आहे की राईट हँड साईडला काय करायचं, 0 करायचं. इकडे प्रॉपर गोष्टी चालू झाल्या, नीट बांधल्या की आपण त्याला काय करणार, इकडची जी टर्म आहे राईट हँड साईडची तिला इकडे घेऊन येणार प्लस मायनस करून आणि इकडे 0 करणार. ओके, तर मग आता मी इथे काय करते बघा, 6P² ॲज इट इजच राहील प्लस 3P ॲज इट इजच राहील. मी इथल्या इथे यांची पोझिशन चेंज केली. -5 इकडे येऊन +5 होईल, = काय होईल 0. अगेन कम्पेअर केल्यावरती एची व्हॅल्यू काय भेटेल 6, बीची व्हॅल्यू काय भेटेल 3 आणि सीची व्हॅल्यू काय भेटेल 5. तुम्हाला इथे तो सेंटेन्स लिहायला लागणार आहे तुमचा. आलं का लक्षात. तर मग तुम्ही एक क्वेश्चन डेफिनेटली तुम्हाला एक्झाममध्ये बघायला भेटेल जो की ह्याच्या अराउंड असेल. तर एक्झॅक्टली आता मला तुम्हाला काय दाखवायचं आहे की एक क्वेश्चन आपला अजून बाकी आहे, क्वेश्चन नंबर 6. तो ॲज युजल तुमच्या होमवर्कसाठी असेल. मी इथे तुम्हाला स्पून फिडिंग करायला नाही बसलो आहे की पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिस सेट कंप्लीट करून देईन. एक क्वेश्चन तरी ॲटलिस्ट तुम्ही होमवर्क केला पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्हाला इथपर्यंत प्रॉपर कळालं असेल ना तर तुम्ही होमवर्क करू शकता आणि मी तुमच्यासाठी एक गाईड बनेन, एक मार्गदर्शक बनेन, ना की तुम्हाला मी हँडिकॅप करून सोडेन की सगळं काय मी तुम्हाला करून देतो, तुम्हाला काय करायची गरज नाही असं बोलणार नाही मी. ओके, तर मटेरियल तर सगळा पुरवणार, पण नोट्स पुरवेन, नीट एक्सप्लेनेशन देईन. तुम्ही परत त्या व्हिडिओज तर बघू शकता ऑब्वियसली. ठीक आहे. सो त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आहे की डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट each of the quadratic equation are roots of the equation. मग रूट्स ऑफ द इक्वेशन कधी असतं की ज्यावेळी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, ज्यावेळी आपण सपोज हा 1 आहे ना ह्यात पुट केला आणि ह्याची व्हॅल्यू 0 आली. ठीक आहे, किंवा -1 ह्याच्यात पुट केला आणि ह्याची व्हॅल्यू 0 आली, तर ते काय असणार आहेत, रूट्स ऑफ द गिवन रूट्स असतील, म्हणजे सोल्युशन असेल. ठीक आहे, मग ह्याला आता आपण सॉल्व कसं करायचं. सिम्पली आपण क्वेश्चन नंबर 1 चेक करूया. सो x² + 4x - 5 = 0. सो x = 1 - 1. ओके, सो आता आपण काय करूया, पुट x = 1 इन. आपण ह्या पूर्ण इक्वेशनवाला जो वाला पार्ट आहे ना पुढचा 0 वाला, तो बाजूला ठेवूया आणि इन आता काढून टाकला तर त्याला काय म्हणता येणार, पॉलिनॉमियल म्हणता येईल. किंवा आपण असं करू शकतो, पॉलिनॉमियल म्हणण्यापेक्षा इन LHS ऑफ अबोव इक्वेशन. मग इथे LHS काय आहे सांगा. LHS = x² + 4x - 5. मी ह्याची LHS लिहून घेतली. ह्याच्यामध्ये किती पुट करणार आहे आपण, एक्सच्या ठिकाणी 1 पुट करणार आहे. सो इथे किती येणार आहे, 1² प्लस एक्सच्या ठिकाणी 1 - 5. सो 1² 1च आन्सर येईल, प्लस 4 - 5. सो = 5 - 5 = 0. सो नीट ऑब्झर्व केला तर तुमचा LHS किती आला आहे, 0 आला आहे. तुमचा RHS पण किती आहे, ॲज पर द इक्वेशन 0च आहे.
मग ॲन्सर सेम झालं ना, LHS इज इक्वल्स टू RHS आलं. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, x इज इक्वल्स टू 1. आणि क्वेश्चन काय विचारलं आपल्याला की रूट आहे का. x इज इक्वल्स टू 1 इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय, जर इक्वेशनमध्ये जर मी ती व्हॅल्यू टाकली आणि ती सॅटिस्फाईड झाली, म्हणजे राईट हँड साईडचं आन्सर आलं, तर काय होणार आहे, तुमचा तो वाला रूट असणार आहे. आणि नसेल तर नॉट रूट. मग आता मी इथे काय करतो, सिम्पल नेक्स्ट स्लाईडला, हे तुम्ही पाहिजे तर कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. नेक्स्ट स्लाईडला आपण काय करूया, पुट, इथे लिहितो मी, पुट x इज इक्वल्स टू -1 इन LHS ऑफ x² प्लस 4x - 5 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता मी इथे लिहून घेतली ती इक्वेशन. मग इथे LHS काय आहे सांगा, x² आहे प्लस 4x आहे -5 आहे. मग एक्सच्या ठिकाणी मी काय टाकणार, -1 टाकेन. सो -1चा स्क्वेअर प्लस 4 -1 -5. सो -1चा स्क्वेअर किती येतो, 1च येतो. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. -4 1 जा 4, हा मायनस आहे आतला, तो ह्या प्लसला काय करेल, मायनस करेल ह्या प्लसला. आणि हा 4 1 जा 4 येईल इथे, -5. सो इथे किती येणार आहे, -3 -5 इज इक्वल्स टू -8. सो LHS किती आला, -8 इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजेच काय, 0 एवढा आहे का, नाही आहे. मग देअरफॉर LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. देअरफॉर x इज इक्वल्स टू -1 इज नॉट अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे आपण जर व्हॅल्यू टाकली आणि व्हॅल्यू सॅटिस्फाईड झाली, 0 आला आन्सर, राईट हँड साईडवाला आन्सर आला आपल्या लेफ्ट हँड साईडला, तर तो रूट असेल. आणि जर नाही झालं तर तो रूट नसणार आहे. ओके, मग आता मी काय करेन, सिम्पली हा जो नेक्स्टवाला जो क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन काय बघा, 2m² - 5m इज इक्वल्स टू 0. इथे लिहून घेतो मी, 2m² - 5m इज इक्वल्स टू 0. आणि ह्याच्या अगेन्स्ट काय चेक करायचं आहे, 2 आणि 5/2. ठीक आहे, एमची व्हॅल्यू 2 आहे अँड 5/2 आहे. ठीक आहे, इझी आहे. आपण ज्या गोष्टी मागे फॉलो केल्या होत्या ना, म्हणजे ह्याच्या आधीच्या सममध्ये, म्हणजे इकडे काय केलं होतं आपण एक्झॅक्टली, आपण व्हॅल्यूज पुट करून चेक करत होतो. सिमिलरली इथे पण करायचं. काय करायचं, आणि हा क्वेश्चन IMP आहे. का IMP आहे, कारण एक्झामला विचारला जातो, दॅट्स वाय. इज इक्वल्स टू, आपण काय करूया की पुट, क्वेश्चन लिहून घेऊया आधी, 2m² चेक करायचं, 2m² - 5m इज इक्वल्स टू 0. 2m² - 5m इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, पहिला काय पुट करूया आपण, पुट m इज इक्वल्स टू 2 इन LHS ऑफ 2m² - 5m इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, सो याला कसं सॉल्व करणार आपण सांगा, की LHS लिहून घेतो मी, काय येईल, 2m² - 5m. 2 पुट करूया mच्या ठिकाणी. हे पुटवालं एकदम इझी असतं, जिथे m दिसतोय इक्वेशनमध्ये, जिथे m दिसतोय तिथे तो पुट करायचा, म्हणजे नेऊन टाकायचा तिथे. ठीक आहे, सो मी इथे काय आन्सर येईल, 2 × 4 - 10. सो 8 - 10 will become -2. That is not equals to 0. Therefore LHS is not equals to RHS. That's why m is equals to 2 is not a root. इझी, कारण का सॅटिस्फाईड नाही झाला, 0 व्हॅल्यू नाही आली. दॅट्स वाय काय असणार आहे, तो सॅटिस्फाईड, म्हणजे तो रूट नाही आहे, तो सोल्युशन नाही आहे. मग आता आपण काय पुट करूया, तुम्ही सगळे सेंटेन्स लिहाल का इथे, पुट m इज इक्वल्स टू 5/2 इन LHS ऑफ अबो इक्वेशन. सो तुम्ही नीट सेंटेन्स लिहा. हां, मी इथे LHS लिहितो डिरेक्टली. काय आहे, 2m² - 5m इज इक्वल्स टू, आता mची व्हॅल्यू किती पुट करूया, 5/2 पुट करूया, ब्रॅकेटचं स्क्वेअर, -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मध्ये स्क्वेअर किती येईल,
2 इंटू 25 डिवायडेड बाय 4 मायनस 25 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो किती आलं 25 अपॉन 2 मायनस 25 अपॉन 2 सिमिलर इज इक्वल्स टू 0. मग आता काय झालं, LHS पण 0 आला, RHS पण 0 आला, 0 आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो की m इज इक्वल्स टू 5 अपॉन 2 आहे ना, तो रूट आहे, इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सगळेजण काय करतात, 5 अपॉन 2 बघितलं की घाबरून जातात, म्हणून तर PYQ येतो. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की जेवढं पण आपण आता प्रॅक्टिस करतोय, तुम्ही ही व्हिडिओ त्याच्यासाठीच बघताय ना, प्रॅक्टिससाठी, किंवा तुम्ही तुमचं प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यासाठी बघत असाल. पण हे जे क्वेश्चन्स आहेत ना, आधी प्रॅक्टिस सेटवरती प्रॉपर कमांड आली पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही हे करू शकता, प्रॉब्लेम सेट सॉल्व करू शकता, PYQ सॉल्व करू शकता. मी तर मान्य करतो की जर तुमची 20 मार्कर टेस्ट होणार असेल ना, तर प्रॅक्टिस सेटच्या बेसिसवरती तुम्ही 15 मार्क तरी काढू शकता, 75%. ओके. मग मला काय म्हणायचं आहे की जर प्रॅक्टिस सेटची कमांड जर तुम्हाला भेटली, सगळे प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन्स मला इन अँड आउट सगळे माहिती आहेत, तू कोणताही क्वेश्चन दे मी सॉल्व करू शकतो, तर मग तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. ओके. सो त्याच्यानंतर सगळ्यात फेमस क्वेश्चन आहेत एक्झामिनरचे K वाले क्वेश्चन. व्हेरी 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 IMP. मी तर म्हणतो की सगळ्यांनी 2 नोटबुक घालाव्या, एक ॲक्टिव्हिटीसाठी जिथे बॉक्सेस दिसतात ते वाले क्वेश्चन्स, आणि दुसरे K वाले क्वेश्चन्स. हमखास कोणताही तुम्ही PYQ काढून बघा, तुम्हाला K वाले क्वेश्चन गॅरंटीड भेटतील. असणार म्हणजे असणारच K वाले क्वेश्चन्स. ठीक आहे. मग ह्याला कसं सॉल्व करायचं, एकदम सिम्पल असतो. काय करायचं आहे बघा, एक्झॅक्टली Kची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, एक्सच्या ठिकाणी 3 टाकायचं आहे, आणि ही आपली इक्वेशन आहे. मग आता LHS RHS नाही करायचं का, कारण K अननोन फाइंड करायचं आहे, दॅट्स वाय. मग आता मी इक्वेशन लिहून घेतो, KX² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. पुट x इज इक्वल्स टू 3. जिथे जिथे तुम्हाला x दिसतोय तिथे तिथे काय पुट करूया आपण, 3 पुट करूया. ठीक आहे. प्लस 3 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर 3 3 जा 9, 9k इथे तुम्ही एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करताय. ओके. मायनस 30 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. सो देअरफॉर 9k मायनस मायनस प्लस मायनस मायनस 27 इज इक्वल्स टू 0. सो 9k इज इक्वल्स टू 27. आता 9च्या टेबलमध्ये 27 येतात का, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 3 जा 27. सो देअरफॉर k इज इक्वल्स टू 27 डिवायडेड बाय 9. सो Kची व्हॅल्यू किती आली, 3 आली. ॲज सिम्पल एज दॅट. व्हेरी 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 IMP. ठीक आहे. ह्याला मी SB पण म्हणेन, शुभम भवतू. कारण का हे क्वेश्चन्स K वाले क्वेश्चन्स ॲज इट इज रिपीट होतात, व्हॅल्यू पण चेंज होत नाही. तुम्ही चेक कराल Kची व्हॅल्यू कमीत कमी जर 10 वेळा क्वेश्चन विचारला असेल तर 7 ते 8 वेळा Kची व्हॅल्यू किती येते, 3 येते. तर ह्याचा अर्थ काय की Kचे क्वेश्चन्स आपल्यासाठी रामबाण औषध आहेत आणि ॲक्टिव्हिटीज. मग याच्या पुढचा क्वेश्चन बघा, 6वाला क्वेश्चन, जो की तुमच्या प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे. आणि अशा तऱ्हेनं आपण सक्सेसफुली एक प्रॅक्टिस सेट आपली तुमची 2.1 पहिली कंप्लीट करतोय. तर मग तुम्ही आज चॉकलेट खा एक. ठीक आहे. तर आता मी काय करतो, Kची व्हॅल्यू इथे पण फाइंड करायची आहे, आणि त्यातला जो एक रूट आहे तो किती दिला आहे त्यांनी, -7/5. तुम्ही जर इथे चेक केलात तर तुम्हाला बघायला भेटेल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्या बॉक्समध्ये -7/5 पुट करायचं आहे. मी बघतो इथे, डॉट डॉट इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, -7/5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, 5m² + 2m + k इज इक्वल्स टू 0. आता mची व्हॅल्यू किती पुट करणार आपण, मग इथे -7/5. मग जिथे तुम्हाला m दिसतं तिथे आपण ती पुट करूया. ओके. तर आता इथे पहिलं काय आन्सर येईल, 5 5 गेट कॅन्सल. तुम्ही तसं कसं कॅन्सल केलं असं तुम्ही बोलू शकता, पण डिरेक्टली कॅन्सल नको करूया, कारण स्क्वेअरची टर्म आहे ना, दॅट्स वाय. मग आपण इथे एक रफ वर्क करूया की ह्या बॉक्समध्ये काय येईल ते चेक करू. 5 आहे इंटू, ठीक आहे, 7चा स्क्वेअर, -7 असला तरी त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, प्लसमध्ये देणार आहे, 49 येईल इथे. ठीक आहे. किती येईल, 49 डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर 25 येईल. इथे मायनस येईल. आता 7 2 जा 14, कारण का तो आतला जो 7वाला मायनस आहे इथलावाला तो इथे गेम करेल, त्याचा मायनस करेल. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय किती येणार आहे, अगेन 5 येईल. ओके. देन प्लस k इज इक्वल्स टू 0 येईल. सो 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 5 25. सो 49/5 येईल. ठीक आहे.
तर मग मी इथे काय करेन, इथे लिहीन मी लिहीन की 49/5 आलं. आणि पुढे काय आहे माझं, हा त्यांनी इथे आपल्याला काय दिलं आहे बघा, हा इथे प्लसच दिला आहे पण ॲक्च्युली इथे मायनस असायला पाहिजे. ठीक आहे, माझा हा जर प्लसच असेल ना, क्वेश्चनमध्ये जर हा प्लस असेल तर मग आपण बॉक्समध्ये देताना काय करूया, मायनसचं साईन देवा. मग इथे किती येणार आहे, -14/5. सो 49/5 कसं आलं समजलं. ऑब्विसली 7 7 49, 5 5 25. ह्या 5ने ह्या 5ला कट केला, सो खालती डिनॉमिनेटरमध्ये 5 आलं, इथे पण तेवढाच आला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, केला एकट्याला ठेवून ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता बघा 49/5 आहे आणि हा प्लस मायनस काय होईल, इथे चेक करा. हा जो प्लस मायनस आहे, इथे जो तुम्हाला हा प्लस मायनस दिसतोय, ह्याच्यामुळे काय होणार आहे, तो मायनस होणार आहे 14/5. ठीक आहे, आता ज्यांचा बेस सेम असतो तो एकदाच लिहूया आपण 5, आणि ते 49 - 14 करूया. मग 9 - 4 किती येतो, 5, आणि इथे येईल 3, तो इथं खाली आला 5. सो 5 7 जा 5 5 5 5 37 5 7 35, 5 7 जा 35. सो इथे 7 आन्सर येईल तुमचं. ठीक आहे, मग ह्याचं कॅल्क्युलेशन किती आलं, 7 आलं. किती आलं, 7. मग केची व्हॅल्यू किती येणार आहे, -7. इझी. सो हा +7 तिकडे येऊन काय होईल, मायनस. सो तुम्ही दोनदा ही व्हिडिओ रिपीट करा. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 व्हेरी 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 IMP. ओके, तो आत्तापर्यंत आपण एक प्रॅक्टिस सेट सक्सेसफुली ह्या चॅनलवरती कंप्लीट केला आहे. जर तुम्हाला ह्या 2 व्हिडिओज आवडल्या असतील तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करायला सांगतोय माहिती आहे, कारण मराठीमधून आपण एवढं सगळं यूज करून iPad यूज करतोय, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर मराठीतून एक्सप्लेन करतोय, तर हे फर्स्ट टाईम कोणतरी करत असेल असं मला वाटतं, पर्टिक्युलरली इन मराठी लँग्वेज. मग मला एकच गोष्ट समजते की ऑब्वियसली इंग्लिश इम्पॉर्टंट आहे, अदर लँग्वेजेस पण इम्पॉर्टंट आहेत, पण जी आपल्या मातृभाषेत म्हणजे आपण जी मराठी मायबोली बोलतो त्या भाषेत जर कोणी एक्सप्लेन केला तर ते जास्त काळ लक्षात राहतं आणि रिलेटेबल वाटतं. एक हिंदी पण आपली राष्ट्रीय भाषा आहे, मी त्याच्या विरोधात नाही जात आहे, त्यातून पण व्हिडिओज बनवल्या पाहिजेत, पण कोणच मराठीमधून व्हिडिओ बनवत नव्हता. महाराष्ट्र बोर्ड आहे, सो मराठीतून व्हिडिओ बनवणं एक गॅप दिसला मला, सो मी ते क्रिएट करतो आहे मराठीमधून व्हिडिओज. तर प्लीज आपण ह्याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला स्कूलच्या अनऑफिशियल ग्रुप्समध्ये आपल्याला काय करा, शेअर करा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.